मित्रांनो, एमपीएससीच्या अभ्यासामध्ये आपल्याला जिओग्राफीचा अभ्यास करताना मोस्टली मॅप्स आणि डायग्राम्सचा खूप फायदा होत असतो. जसं की तुम्ही ही डायग्राम या ठिकाणी बघू शकतात. मोस्टली ही पुस्तकात तर आपल्याला आढळत नाही, पण आपण काय करतो की आपल्याला ज्या पद्धतीने समजेल एखादी कन्सेप्ट वाचत असताना त्या कन्सेप्ट मधल्या डिटेल्स जर आपण एका पर्टिक्युलर डायग्राम तयार करून जर अभ्यासल्या किंवा एखाद्या मॅपच्या बेसिसवर अभ्यासलं तर ते आपल्याला लॉंग लास्टिंग पद्धतीने लक्षात राहतात. आता याच मध्ये जर आपण बघितलं तर ह्या पर्टिक्युलर एका डायग्रामवर किती संकल्पना कव्हर केलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला अयन दिन, संपात दिन सोबत उत्तरायण, दक्षिणायन ह्या दोन्ही संकल्पना, पृथ्वीचा ऍक्सिस टिल्ट असल्या कारणाने भारताच्या संबंधित होणाऱ्या ऋतूंची निर्मिती, ऋतूंमध्ये आपल्याला समर सीझन, विंटर सीझन आणि रेनी म्हणजे आपला मॉन्सून सीझन, रिट्रीट मॉन्सून सीझन, या सर्व गोष्टी या पर्टिक्युलर एका डायग्रामच्या मार्फत तुम्हाला अभ्यासता येत असतात. त्यामुळे अभ्यास करताना जिओग्राफीमध्ये तुम्ही स्वतःला समजेल या पद्धतीने डायग्राम्सलाही जास्त वेटेज देत चला आणि मोस्टली त्या स्वतः काढून त्याला व्यवस्थित लेबलिंग करून तुम्ही समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत चला. आणि याच पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल तर माझ्यासोबत नक्की जिओग्राफी अभ्यासा.